वैभव बघू शकता तुम्ही पूर्ण समुद्र उचललेला आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती थेट कोकणात. पण उद्या लागणार आमची वाट वर्गा. हॅलो गाईज अँड वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. आणि आपण आलो आज कोकणात. तर कोकणात आपली सकाळ झाली आहे, पहाटे निघालो होतो आणि आता हरिहरेश्वरच्या जवळ आहे. आणि मागे सनराईज बघू शकता, धुके बघू शकता कसे आहेत. चला आता जाऊया हरिहरेश्वरकडे. शिंदे चला. हरिहरेश्वरच्या अलीकडे थोडा नाश्ता करण्यासाठी सकाळी थांबलो होतो आम्ही. आणि कोकणात आल्यावर एकदम वेगळीच वाईब येते. म्हणजे ते पक्ष्यांचा आवाज किंवा वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि गुरे चालताना दिसत आहे तिकडे. आणि खूप काही म्हणजे काय सांगू, मजाच वेगळी कोकणात यायची. आणि एकदम माझं मन भरून आले का वाटतंय. हे बघा इथे आमचा वैभव काय करतोय, पोळ्यासाठी कांदे टमाटर चिरतोय. प्रणव या ठिकाणी मदत करताना. आतमध्ये गाडी तेलाची पिशवी नाच करते काय, पोहे करायला यावाच लागतंय. आता आंबे आणणार आहे मी. कळत का. आता या ठिकाणी आमचे पोहे रेडी आहेत आणि आता आम्ही नाश्ता करणार आहे. मेंबरची झोप काय माहिती झाली की नाही, काय आत्ताच उठून आलो. शिंदे पोट भरून जेव्हा संपू नको. अरे नवं घेऊ. नवं काय काय ओके यांचं झालं चालू बरं. नवं घेऊ. नवं तर आम्ही आलोय हरिहरेश्वर बीचला. अरे पोरांचा उत्साह बघू शकता तुम्ही. हरिहरेश्वर या तुम्ही पण. मोकळं आहे बीच एकदम, कोण नाही बीचवरती. आणि थोडं मोठ्याने बोलतो, आवाज येत नसेल माझा. काही गर्दी नाही, काहीच गर्दी नाही आणि एकदम मोकळा बीच आहे. पोरं पावतायत आतमध्ये, उड्या मारतायत, मजा मस्ती करतायत. अरे वाव. गाईज यार तुम्ही पण यार हवे बदल 2 दिवस सुट्टी काढा. या नक्की या.
बारीक पोरं तिकडे कसे खेळतात. कदम काय बनवले? पूल छे नानाची टांग आवडते रावी. टांग काय टांग म्हणजे पायी. बरं ठीक आहे, सॉरी, मी माफी मागते बस का. कदम त्यांनी काहीतरी उक करून ठेवलं इकडे. इकडे बघा ही गावाला काय करते. भाऊ काय केलंय तू हे? तू बालवाडीत आहे का? अरे कदम येडव नको अरे चावत आहे ते येडव नको. मी आत्ता आहे हरिहरेश्वर बीचला आणि जेव्हा मी या बीचवरती आलो म्हणजे मित्रांसोबत आतमध्ये पोहत होतो, पाण्यात उड्या बिड्या मारत होतो, तेव्हा मला म्हणजे माझ्या लहानपणीची एक आठवण आली की इथलीच मेमरी होती. मी 6वीत असताना माझं म्हणजे क्लासची जी ट्रिप होती त्यासोबत आलतो आणि तेव्हाचे मी फोन केला तर माझे जे क्लासचे फ्रेंड होते त्यांच्यासोबत ही गोष्ट म्हणजे मला आठवली ती आणि तेच सांगायचं होतं तुम्हाला, बाकी काय नाही. म्हणजे असे काही मुवमेंट्स असतात जे ठिकाणी आपण परत गेले की ते आपल्याला आठवतात तेव्हाच्या वेळेसच्या. तेच कदम पहिल्यांदा आला इथे ना? मायरा तुझ्या आधी शारदा येऊन गेलो. तुला माहितीये का क्रॉक्स वाहून गेली. फोटो नको कमी फोटोच नाही का. क्रॉक्स वाहून गेली समुद्रात. इथं आले का हे चपला बुट चांगले ठेवा, हे कसं वाहून चाललेत वापस. आणि आम्ही आता बीचवरून आले, रेडी बिडी झालं चेंज करून आणि आता हरिहरेश्वर मंदिराकडे चालले. आणि तुम्हाला तिथे गेलो अजून एक स्टोरी सांगतो एक मूवीची आहे जो की 2025मध्ये रिलीज झाली. त्या मी पुढे गेलो सांगतो तिथे गेलो. चला सध्या जाऊया. आम्ही दर्शन घेतलं काल भैरवनाथाचं आणि हरिहरेश्वर देवाचं. आणि सो आता आम्ही चाललो आहे वरती पायऱ्यांनी, तुम्ही बघितलं असेल. वरती जाऊन आम्हाला एक आपल्याला प्रदक्षिणा घालावं लागते एक पूर्ण, आणि त्याचं अंतर असं म्हणलं जातं की 1 कोस आहे. तर चला ती प्रदक्षिणा घालूया आणि वरती गेलं तुम्हाला एक मला स्टोरी पण सांगायची मूवीची. चला. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे हरिहरेश्वर बीचला. इथं बघू शकता तुम्ही समुद्र आणि समुद्राची खाडी. इतका हा सुंदर असा क्षण बघण्यासाठी आज आपण आपलं प्रॅक्टिकल बुडून आलो आहे आणि ते पण मित्रांसाठी. फक्त ते म्हणले जायचं त्यासाठी आज आलो म्हणजे आलो. कारण वैभव वैभ्या अरे त्याला येडी कान पाकिस्तानी का रे. श्री वैभव फोटो काढताय का? इकडे ये. अरे पाणी येते. तर हे आहे हरिहरेश्वर, याला दक्षिण काशी पण बोलतात. आणि असं म्हणतात की याची एक प्रदक्षिणा मारली की त्याचं अंतर 1 कोस होतं. आणि देशातले आपले 108 तीर्थापैकी हे पण एक तीर्थ आहे. हा डायलॉग तुम्ही एप्रिल मे 99 या मूवीमध्ये पाहिलाच असेल, ज्यामध्ये तो जाईचा मित्र जाई आणि ती जेव्हा तिच्या मित्रांसोबत इथे फिरायला आलेले असते तेव्हा तिचा मित्र तिला समजवत असतो. तो इथलाच सीन आहे जे आहे की हरिहरेश्वर. आत्ता नेमकी ओटी आल्यामुळे आम्हाला पलीकडे प्रदक्षिणा नाही घालता येते, पूर्ण वरती पाणी झालं. मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. त्यामुळे आम्हाला
प्रदक्षिणा नाही घालता येणार आता, आणि इथूनच फोटो वगैरे घेऊन आम्हाला रिटर्न जावं लागेल जसं आलतो तसंच. शिट यार, बॅड लक दिस टाईम. कोई ना, मी तसं आधी आलतो तेव्हा मारली होती, तेव्हा 7वीत आलतो तेव्हा. ह्या वेळेस नशिबात नाही आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण समुद्र उचललेला आहे, आणि ज्या प्रकारच्या लाटा या ठिकाणी तयार होत आहेत पूर्ण, म्हणजे जर पाय बी निसटला तर मग समजा की गेम ओव्हर आहे आपल्या इथेच. खजुरेने फोटो बिटो काढलेत खूप, पण आमचे राहिलेत आता काढायचे, पण लाटा इतके येतात की भीती वाटते काढायची. लवकर फोटो काढून आता इथून निघणार आहे आम्ही. तर आत्ता आम्ही आलो श्रीवर्धन बीचला, पण उन्हाचं फोटोज नीट येत नाही एकदम, आणि त्यामुळे पोरं थोडेसे ऑफ झालेत. काय आता काय करू शकतो, सांग द्या. मी तर मस्तपैकी वॉक एन्जॉय करणार आहे बीचवर. ऊन आहे मस्तपैकी, आय मीन ऊन आहे तरी पण ठीक आहे, जाऊन दे चला. यानंतर आपल्याला जायचं आहे RV बीचकडे. सो मस्त आता कोस्टल राईडमध्ये तो वे एकदम भारी राहणार आहे. दिव्यागरकडे जातो ना, मजा येणार आहे खूप समुद्राच्या कडेने. तर तुम्हाला मी दाखवेल व्हिडिओमध्ये. देखो गाइस, आज का हमारा चौथा बीच, और मेरा चौथा आउट का आउटफिट. तो अभी हम मैगी करने वाले, मैगी खाने वाले. तो यही कहानी आप मैगी आपको बता दे अगला क्या है. देखिए एक बार है, देखो मेरा आउटफिट. ठीक है, थैंक यू, धन्यवाद, बाय बाय. देखो आज का हमारा चौथा बीच. तो आज कंटिन्यू आप ये करेंगे. तो श्रीवर्धन बीच गए, उसके बाद हम श्रीवर्धन बीच झाला आणि आम्ही आलो तिकडे RV बीचला. त्यात एक कदमने मॅप चुकवलं आणि आम्ही दुसरीकडेच गेलतो काय, मग परत आलो रिटर्न. आता मित्रांनो, बाय सोबतनो, आता आम्ही आलो बीचला, आणि बघू शकताय तुम्ही हा आमचा नजारा. कदम आहे आमचा मित्र, त्याने केल्यातले आज पुत्र. आणि मित्रांनो मला लागली होती झोप, आणि हे रात्री आम्ही झोपलो नाहीत, आणि ह्याला आम्ही असं म्हणलो होतो की आपल्याला ह्या बीचवर जायचंय. तर ह्यांनी डायरेक्ट आम्हाला मसन वाटत आणलं होतं, तर ते थोडं चुकलं होतं आमचं लोकेशन. तर काकडीनं बरोबर केलं. तर बोला काकडीला. धन्यवाद, आमची साईड घेतली कुठे. तुम्ही आउटफिट चेक करा, कमेंट करा, लाईक करा और सबस्क्राइब करा. शर्टचे शॉर्ट नाही दिसत आहे कुठे. हे बघा, आमचे मॅगी बनवणारे खास आम्ही हायर केले मॅगी बनवण्यासाठी. खूप कम ड्रायव्हर कम. ये अभी मैगी की करने की तैयारी चल रही है. क्या बोला? या खायला या. हाँ, आपको मैं एक सुंदर सा नजारा दिखाना चाहता हूँ, वो देखिए. व्हिडिओ दिल का जो हाल है वो तुझे
बोलो ना क्या करे हा बीचच्या साईडने जो रोड आहे आय मीन बघा रोड एकदा किती म्हणजे शांत आणि इकडे असं समुद्र असल्यावर अजून काय पाहिजे यार. म्हणजे असं वॉक करायला पण खूप भारी वाटतं मग असं रोडनी नाही का. असतेच खूप भारी वाटते, खूप खूप भारी वाटते समोर असं व्ह्यू एकदम. दिस इज आरवी बीच. श्रीवर्धन बीच नंतर आम्ही इकडे आलो आहे आरवीला आणि इथे आम्ही ठरवलं आहे की मॅगी वगैरे इथेच बनवून मस्तपैकी व्ह्यूचं मजा घ्यायची आणि मग इथून बघू सनसेट पॉईंटला कुठेतरी थांबू आणि मग दिव्यागरमध्ये स्टे करायचे रात्री आणि मग उद्या सगळी दिव्यागरमध्ये दिव्यागर एक्सप्लोर करून तिथले 2-3 मंदिरे पण आहेत तिथे ते आपण बघून मग रिटर्न जाणार आहोत. तर चला आता आपण मॅगी बनवूया आणि मग एन्जॉय करूया. तुम्हाला माहिती आहे ह्या मोमेंटला सगळ्यात वर्स्ट फिलिंग काय आहे जेव्हा तुम्ही इथून जाल की तुम्हाला माहिती की तुम्ही किती हा मोमेंट मिस करणार आहे आणि ते फिलिंग खूप घाण वाटतं. आय मीन असं वाटतं की इथून जावंच नाही. आणि आणि आता इव्हिनिंग झाली आहे. सनसेट पण खूप भारी दिसतो, मी तुम्हाला दाखवतो. आणि आम्ही आलो आहे दिव्यागरमध्ये टर्टल पॉईंटला. आता बघू स्टे इथेच कुठेतरी करू आणि मी तुम्हाला सनसेट दाखवतो. खूप छान दिसतोय आता ह्या मोमेंटला. वेट अ मिनिट.